के लिए बोल रहा है, उनको रात के 2 बजे से यहाँ पर बिठाया है और अभी तक एट्रोसिटी दाखिल नहीं की। जबकि उन्होंने, मैं उनका नाम भी नहीं लेना चाह रही हूँ एक्चुअली, मुझे नहीं लगता है कि वो इतनी वर्थ भी है। अगर आप वो क्लिपिंग देखेंगे तो आपको पता चलेगा कि पहले ही पूरी भरी हुई, अगर उनको मेल ने धक्का मारने का जहां तक सवाल है, वो पूरी मेल के भीड़ को, जिनको खुद सीएम ने उनको रास्ता बना के दिया, वो गाड़ी की तरफ आई है। और इससे पहले कि वो अवार्ड साहब के ऊपर आए, अवार्ड साहब ने उसको सिर्फ हाथ से बाजू किया है, जो आप में से कोई भी करता था। तो एक हमारे यहाँ पे एक इंडियन पिनल कोड ऐसा है कि कोई भी इंसान इंटेंशनली किसी को इस हिसाब से किसी पब्लिक सर्वेंट को अप्रोच करता है कि उनके हाथ से ऐसा कुछ हो जाए जो ऑब्जेक्शनेबल हो, तो हमने उनके ऊपर ये भी एक कलम लगाया हुआ है। दूसरा, ये एंटी डिफेमेशन का और एक कलम हमने लगाया हुआ है उनके ऊपर कि जबरदस्ती बदनामी करना। मेरा बोलने का ये मतलब है कि अगर आप किसी भी पॉलिटिकल रैली में या प्रोग्राम में जाते हो और अगर यू थिंक यू आर दैट टच मी नॉट काइंड, डोंट गो देयर। एग्जैक्टली। तीसरी बात, हमारी एक नगर सेविका है रूपाली गोटे, उन्हें तो सीएम के बाजू में खड़े हैं, सीएम के जो सिक्योरिटी है उन्होंने उनको बहुत ऑब्जेक्शनेबल तरीके से पीछे से हाथ लगाए हुए हैं सीएम को प्रोटेक्ट करने के लिए। हम उनके खिलाफ भी यहाँ पे अभी दे रहे हैं ये विनय भंग मोलेस्टेशन का। सबने ये सोचना चाहिए कि जो हम आम्ही केला की तो गुना आणि दुसऱ्याने केली की चूक, ये कितने दिनों से, कितने साल से राज्य में हो रहा है। अवार्ड साहब का क्या कहना है, क्योंकि काफी उनको जिस तरह से कहा कि मैं आमदारगी का इस्तीफा दे दूंगा, उनका क्या कहना है? देखिए, आमदारगी का इस्तीफा अगर उन्हें देना है तो आप ये जो सारे लोग खड़े हैं उनसे पूछिए उन्होंने देना चाहिए या नहीं। मतलब आमदार, अभी हमारी जो जमहूरियत है, हमारी डेमोक्रेसी, हैज इट बिकम सो चीप? Because you don't have any valid reason to oppose somebody। अगर आपके पास कोई भी दूसरा रास्ता नहीं है अपने अपोनेंट को हताहत करने का, तो से किसी औरत का इस्तेमाल चीपली करके आप अभी उनको हटाएंगे। विवियाना के मामले में भी उन्होंने किया 354 पुलिस स्टेशन के गलियारों में, ये हम लोग सुन रहे थे, लेकिन विवियाना में जो फ्लो किया गया है, एक्चुअली कोई मारामारी नहीं हुई थी, चलिए वो केस सब जुडिस है, उस पर हम नहीं बोले तो बेहतर। लेकिन ये वाला मतलब वो जो 354 है वो ऑलरेडी इनके दिमाग में चल रहा था। मैं आपको एक दूसरी बात आज बोलना चाहूंगी। हमारी वनिता है, कल ये हमारी एक सहकारी है, और हम राजन किणे जी, जब उनसे किसी ने बात की तो उन्होंने सबके सामने बोला कि या इस आमदार को हटा दो और मुझे आमदार बनाओ। ये सुना है लोगों ने। मेरा मतलब ये है कि आप पहले ऐसा सोचते हो कि इस आमदार को हटा और मुझे आमदार बनाओ, चलिए कोई बात नहीं, आई विश हिम ऑल द बेस्ट। कीपिंग एनी पॉलिटिकल एम्बिशन इज नॉट रॉन्ग, but if you want to win, you win in a righteous way, not like this. So, और मैं एक बार और बोलना मराठी सांगा, आपण पोलिसांना भेट ज्या पद्धतीने पोलिसांची काय चर्चा केली आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आता, आणि ऑलरेडी तुम्हाला माहित असेल कि छठ पूजेच्या वेळेला आमदार की समाधि बनानी है क्या आपको, इधर जितेंद्र आव्हाड की समाधि बनानी है आपको तालाब के अंदर, असं याच महिलेनी वक्तव्य केलं होतं। त्याच्यावरून आमच्या कार्यकर्त्या आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यासह त्यांची कन्या आणि अजून 2 त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत। शी इज आउट ऑन बेल। ओके, जे काही त्यांचं आहे ते त्यांच्याकडे आहे, बट प्लीज डू नॉट ट्राय। ठीक आहे हा, अशाच फिरतायत का त्या? कंटिन्यू करत मी सांगितलंय अँटी डिफेमेशन, मी पोलिसांनाही सांगितलंय की तुम्ही हे प्रूव्ह करा की कायद्याच्या चौकटीत जर स्वतः एखादी बाई 1000 लोकांमध्ये जर जात असेल तर, आणि कोणाच्या तरी अंगावर जात असेल आणि तुम्ही जर असं केलं, आणि ते ज्या काही बोलले आहेत, मला त्यांनी पकडलं, बाजूला केलं, आम्ही एक स्क्रीन लावणार आहोत आता 2-3 ठिकाणी, लोकांना कळू दे की त्यांचा आमदार किती बाईलवेडा आहे,
कसं 1000 लोकांच्या मध्ये पण ते बायकांचा विनयभंग करत असतात, एकदा लोकांना कळू दे. तुम्ही स्वतः जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो, बिकॉज दे हॅव रॉंगली फ्रेम्ड हिम. हे बघा, दरवेळेला आमच्यावर दबाव आहे. इट्स युअर जॉब, यू आर हिअर फॉर अस, फॉर द पीपल. तुम्ही दरवेळेला ऑपोजिशनला खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये जर अशा तऱ्हेने अडकवत असाल तर काहीतरी कॉग्निझन्स त्याचा पण घ्यावा लागेल. काय करतील? जेल करतील. आता तर तुम्हाला माहिती आहे की जे कोणी गव्हर्नमेंटमध्ये आज आहेत त्यांच्या क्रिमिनल डायऱ्या उघडायच्या का? एव्हरीबडी नोज. इट्स ओके, लेट देम हॅव फन, एन्जॉय. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते तुमचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, तो तुमचा राजकीय इश्यू आहे, तुम्ही सांभाळा. पण जर का कोणी तुम्हाला विरोध करतो, तुमच्याबद्दल काही बोलतो, काल जेव्हा खासदारांचे आणि त्यांची तुतुमेमे झाली तेव्हाच माझ्या मनात कुठेतरी आलं होतं की एवढं सुखासुखी आजची रात्र जाणार नाहीये. आणि शेवटी त्यांनी आता हे एक नवीन सुरू केलंय. आमदारकीचा राजीनामा देणं असं जेव्हा ते म्हणतात त्याची गरज आहे. तुम्ही ताईंना बोलू द्या. हे बघा, हे जे सगळी लोक इकडे आली आहेत ते निव्वळ साहेबांसाठी आली आहेत. त्यांना काय कोणी बसांमधून भरून का रिक्षामधून भरून का आणलेलं नाही. आमच्या विद्याताई वेखंडे देखील आलेल्या आहेत ज्या शहापूरमध्ये राहतात. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की जेव्हा फिअर सायकोसिस माणसाच्या मनावर काम करतं तेव्हा तुम्ही तेच फिअर सायकोसिस तुमच्या दुश्मनावर पण वापरता. इट इज अ कम्प्लीट फिअर इन युअर माइंड अबाउट आय डोंट नो व्हॉट. आणि ह्याला जे कोणी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील त्यांना देखील वेळ आल्यानंतर वी विल पुट देम इन टू द फेस ऑफ द लॉ. काही दुसरा असा प्रश्न की भाजपचे नेते म्हणतात की त्यांना जर राजीनामा द्यायचा तर त्यांनी द्यावा, ही जागा आम्ही जिंकणार आहे का सगळ्या प्रकारे? हे बघा, आता जेव्हा ते उभे राहिले तेव्हा त्यांनी माझी परमिशन घेतली नव्हती. आणि मी प्रत्येक ओके, आय विश देम लक. आय विश लक टू एव्हरीवन हू थिंक्स. आणि कोणीही खुर्ची अमरत्व घेऊन आलेलं नसतं. पण तुम्हाला जे लढायचंय ते तुम्ही व्यवस्थित राजकीय दृष्ट्या लोकांची लढाई लढा, लोकांच्या मतांची लढाई लढा. अशा तऱ्हेने नामर्दांसारखे वारंवार पोलिसांना हाताशी धरून चुकीची कलमं टाकायची दरवेळेला हे वारंवार प्रूव्ह झाले. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही दृकश्राव्य माध्यम यूज करता. यू यूज ऑडिओ व्हिज्युअल एव्हिडन्सेस. सो शो दॅम एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. शो दॅम. तिच्या 1-2 खांद्यावर हात ठेवले. आधी मुळात त्या तिकडे यायलाच नाही पाहिजे होत्या. हे सर्वात मोठं आहे की त्या यायला नाही पाहिजे होत्या. म्हणून मी म्हणते त्यांनी मुद्दामहून तिकडे येऊन आव्हाडांना त्यांना बाजूला. आणि ते बोलले पण आहेत की अरे इतक्या गर्दीत तुम्ही येऊ नका, असंही ते बोलले. कळलं ना? आणि त्यानंतर ज्यांनी कोणी तक्रार केली आहे त्यांचे सुद्धा पास काय आहेत, त्यांचं सुद्धा किती त्यांनी काय लॉ भंग केलेत ते सुद्धा आम्ही वेळेनुसार सांगूच. तिसरी गोष्ट, शी वॉज द ओनली सो कॉल्ड बीजेपी लेडी हू वॉज प्रेझेंट देअर. You tell me any other BJP worker, BJP leader, BJP post holder was there, because their leader, honorable deputy CM was not there. Nobody was there. Once she goes and she eats lunch with our आमच्या जे कोणी माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घरात जाऊन ते जेवणं जेवतात. दुसऱ्या दिवशी ते आव्हाडांकडून हार घालून घेतात. तिसऱ्या दिवशी त्या म्हणतात त्या बीजेपीच्या नेत्या आहेत. कमीत कमी इतक्या ब्लेटंटली तरी पॉलिटिकल पार्टीजना घाणेरडे कृत्य करायला प्लीज वापरू नका. त्याच्यामुळे लोकांचा राजकारण इन जनरल आणि पार्टीवरचे विश्वास उडतात. मुख्यमंत्र्यांसोबतच्या महिलेने तक्रार दाखल केल्याचा फोटो व्हायरल होतोय काल संध्याकाळचा. आणि मुख्यमंत्री तिला हात लावून उभे आहेत तिथे, मग ते विनयभंग होत नाही का? ते बघा काय ते मला आता मुख्यमंत्र्यांशी त्या हवापणाच्या गोष्टी करत होत्या का, त्या विचारत होत्या का, काय सांगत होत्या, हे बद्दल मी कशावरही येणार नाही. मला उद्या कोणी काहीही सांगेल, आय नीड टू यूज माय ब्रेन्स. की पहिल्यांदा मी जेव्हा कोणाविरुद्ध तक्रार दाखल करते तेव्हा माझी स्वतःचं काय आहे ते आधी मी विचार करीन आणि मगच मी तक्रार दाखल करेन. आणि न्यायालयीन लढाई कशी लढणार आहात? कारण का पुढे न्यायालय तुम्ही ते बघाल, तुम्ही रोज न्यायालयात असालच तर तो प्लीज फॉलो अप.
आणि लेट मॅडम मी नो. याच्या मागे कोण असेल? आपण एक ट्विट देखील केलं होतं. काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि कशा करता सुरू आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, राजन किणेनी सांगितलं ना सगळ्यांसमोर, जाहीररित्या ते बोलले की पुढच्या वेळेला या आमदारांना काढून टाका तुम्ही आणि मला तुम्ही निवडून द्या. म्हणजे अप्रत्यक्षपणे किती यांच्या डोक्यामध्ये मलाल भरलाय. आणि अनफॉर्च्युनेटली ते आधी एनसीपीत होते, आता त्यांनी शिंदे गटांचे बोर्ड लावलेत. मी त्यांना खूप खूप सुयश इंचिते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. पण मी तुम्हाला हेच सांगते की हे सगळं करण्याच्या मागे जे कोणी असेल, मग भले ते पोलिसांनी खोटी FIR घेतली असेल दबावाखाली येऊन, मग भले ते कोणी नाही, त्यांचे माननीय नेत्यांबरोबरचा फोटो आहे, मी नाही बघितला आणि हे कधी प्रूव्ह होणार नाही. कारण आज राज्यामध्ये याच्यापेक्षा भयंकर गुन्हे असलेली लोक मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. सो प्रूव्ह झालेले गुन्हे जर कोणी विचारात घेत नाहीये तर कोण येऊन सांगणार आहे? शेवटी बळीचा बकरा ती महिलाच होणार आहे, हेही आपल्याला माहिती आहे. कोणी समोर येणार नाही त्यांना वाचवायला. ते आक्रमक आंदोलन आपण मुंब्रामध्ये बघतो, बंची हाक दिली अशी बातम्या येत आहेत. त्यामध्ये किती टक्के आक्रमक आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आहे? कसल्या बातम्या येत आहेत? आक्रमक आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आणि मुंब्रा बंची हाक ही कार्यकर्ते म्हणतात, कारण काही स्वतः तुम्ही बघितलं, मी खूप उशिरा आले इकडे. मी येण्याच्या आधी ऑलरेडी पोलीस स्टेशन भरलेलं होतं, कळलं ना. म्हणजे साहेबांनी 3 टर्म जे काही लोकांसाठी केलेलं आहे ते काम बोलतंय त्यांचं, यातले क्षात भेटले पण नसतील अशीही लोक आहेत. सो तुम्ही थोडा तरी एखाद्या माणसाच्या कामाला रिस्पेक्ट द्या आणि कामाच्या समोर तुम्ही कामांनी लढा. तुम्हाला माहिती आहे, आज मी हे बोलून घेते, 2009च्या जाहीरनाम्यामध्ये कळव्याचा 3ऱ्या पुलाचा उल्लेख आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.